म्हणजे बघितला तो व्हॅसेक्टोमी म्हणजे हे वासा डिफरन्स. तर सर्जिकल प्रोसिजर ही फॉलो केली जाते माहिती आहे. सर्जिकल म्हणजे आपण त्याला सर्जिकल ते इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याने यूज करतो. आणि व्हॅसेक्टोमी असेल का ट्युबेक्टोमी असेल, व्हॅसेक्टोमी मध्ये आपण हा वासा डिफरन्स आहे त्याला कट करतो आणि त्याला टाय करतो. हा वासा डिफरन्स आहे. याला आपण इथे कट करणार आणि कट केल्यानंतर त्याचे बोथ एंड आहेत ते टाय करून टाकणार. आणि ट्युबेक्टोमी हा फॅलोपियन ट्यूबला सेम प्रोसिजर फॉलो करणार, कट करून त्याला टाय करणार. त्याने ब्लॉकेज केला जातं कशाचं, गॅमेटचं. म्हणजे इथून हा स्पर्मही तिथून जाऊ शकत नाही किंवा इथून ओव्हल इथे येऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हा इथे डिस्टर्बन्स क्रिएट करणं बाय सर्जिकल मेथड, ते ह्या 2 सर्जिकल आपण मेथड यूज करतो. हा परमनंट मेथड आहे. इथे अवॉइड म्हणजे इथे फर्टिलायझेशन होणार नाही म्हणजे नाही, कारण चान्सेस, कारण तिथे गॅमेट जाणार असते. तर इज अ परमनंट मेथड. मेडिकल मला वाटतं हेही झालं होतं रे आपलं. कर ब झांबरे, झालं होतं हे तर आपलं. हा ऍमनिओसेंटिसिसही झालं होतं. सांगितलं होतं मी गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे आणि सांगितलं होतं की इथे मिसकॅरेज वगैरे याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, की मिसकॅरेज होऊ शकतं म्हणजे तो एम्ब्रिओ डिटॅच होऊ शकतो. हा हे झालं होतं का? हा हे झालंय का? ओके. मग हा हा झालाय का टॉपिक मला सांगा, अंडर 19 सेक्शन 3 वगैरे मॉर्टॅलिटी वगैरे हे झालाय का हा टॉपिक? मेडिकल टर्मिनेशन वगैरे संपून टाकू. डांबरे, हा वाचून टाक. हम्म. हॅलो, कोणाचा आवाज येतोय? बंद करा बॅकग्राऊंड आवाज. बॅकग्राऊंड आवाज कोणाचा चालू आहे? चलो. Only the consent of woman whose pregnancy is being transmitted is required. According to MTP Act, pregnancy may be terminated first within first 12 weeks, second more than 12 weeks but lesser than 20 weeks. The registered medical practitioner opinion is mandatory stating the continuation of the pregnancy would involve a risk to the life of the pregnant woman or grave abnormal physical or mental health is substantial risk to the child. हे बघा, सिंपल गोष्ट आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की गव्हर्नमेंटचा ऍक्ट कोणता आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. ठीक आहे, हा ऍक्ट म्हणजे समजतो ना, गव्हर्नमेंट जे काही रूल बनवतं त्याला आपण ऍक्ट म्हणतो. ऍक्ट म्हणजे जो आपण रूल लोकांवरती बसवला जातो, की याला जर तुम्ही ह्या ऍक्टला फॉलो नाही करणार तर तुम्हाला काय होतं माहिती, तुम्हाला अरेस्ट होतं. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही पोलीस तुमच्यावरती ऍक्शन घेऊ शकतात. तर हा रूल आहे, हा आपल्या सर्वांना फॉलो करायचा. कारण तो गव्हर्नमेंटनी काय केलाय, अमेंड केलाय, म्हणजे त्याच्यात मॉडिफिकेशन केलेले. तर हा जो ऍक्ट होता तो कधी होता? हा 1971 मध्ये होता. त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाला. म्हणजेच काय, 1971 मध्ये जो रूल होता त्यात काही चेंजेस झालेत. अमेंडमेंट म्हणजे चेंजेस झाले ना. आता तो ऍक्ट जो आहे तो मॉडिफाईड ऍक्ट आता 2017चा मॉडिफाय झालेला आहे. कळतं आहे? म्हणजेच काय, 1917च्या ऍक्ट मध्ये काही नवीन गव्हर्नमेंटने चेंजेस केलेत आणि ते चेंजेस कधी केले? 2017 मध्ये. आणि तो आता सुधारित म्हणतो आपण त्याला, सुधारित ऍक्ट नवीन ऍक्ट जो आहे तो आता 2017चा आहे असं मला म्हणायचंय. ठीक आहे. द इंटेन्शन आता ह्या एमटीपी ऍक्टचं इंटेन्शन काय आहे? तर याच्यामध्ये काय आहे की इलिगल जे अबॉर्शन्स होतात ना, कन्सिक्वेन्स मॉर्टल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, जे मदरची मरण्याचा रेट आहे आणि इलिगल ऍब्झॉर्शन होतात त्यांना थांबवणं. समजतंय? की जे लेडीज ऍक्च्युली प्रेग्नन्सी होताना मरतात किंवा त्यांचा मरण्याचा जो रेट आहे किंवा जे इलिगल अबॉर्शन होत आहेत, ह्या गोष्टीला कंट्रोल करणं हा या रूलचा काय आहे, काय आहे, मोटो आहे. ऍज पर प्रोव्हिजन त्याच्यामध्ये काय आहे, तर ऍक्ट ओनली द कॉन्सिक्वेंट वुमन हुज प्रेग्नन्सी इज बिंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड. तर याच्यामध्ये काय, कोणाबद्दल गप्पा होत आहेत की जिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची आहे त्याच्याबद्दलच ह्या गप्पा होतात. अकॉर्डिंग टू एमटीपी हा ऍक्ट काय सांगतो की प्रेग्नन्सी जी आहे विदिन फर्स्ट 24 वीक्स, त्याच्यामध्ये काही रूल्स आहे की फर्स्ट 24 वीक्स मध्ये प्रेग्नन्सी अबॉर्शन झालं तर काय,
किंवा मोर दॅन 20 वीक्स बट लेस दॅन 20 मोर दॅन 12 वीक्स बट लेस दॅन 20 वीक्स. म्हणजे ह्या कंडिशन्स आहेत की तिथे हा रूल्स लावला जातो. हे बघा, रूल्स लावायचा असेल तर तिथे काहीतरी कंडिशन्स लावाव्या लागतात. म्हणजे कसं की प्रेग्नन्सी जर पहिल्या 12 वीक्स मध्ये जर अबॉर्शन करायचं असेल तर काय कंडिशन असतील असं त्या रूलमध्ये लिहिलेलं आहे. किंवा 12 वीकच्या जास्त पण 20 वीक्स पेक्षा कमी असं जर तिथे कधी टर्मिनेशन करायचं असेल म्हणजे प्रेग्नन्सीचं, तेव्हा काय कंडिशन असतील हे सर्व त्या rules मध्ये आहे. ते रूल्स फॉलो करूनच तिथे काय करतात, डॉक्टर काय करतात, डिसिजन घेतात. आणि हे डिसिजन घेण्याचं रिझन हे जे 12 वीकच्या मधली प्रेग्नन्सी आहे किंवा 20 वीकच्या मधली प्रेग्नन्सी आहे, याच्याबद्दल डिसिजन कोण घेणार आहे, तर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर जो आहे, म्हणजेच कोण, आपले डॉक्टर असतात. तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या बाहेर तुम्ही जर बघितलं त्यांच्या हॉलमध्ये एक एक असं एक त्यांच्या मेडिकलचं एक रजिस्ट्रेशनचं एक हे असतं, सर्टिफिकेट असतं, बघितलंय का? डॉक्टर हा एक रजिस्टर काय असतो, प्रॅक्टिशनर असतो, जो काय करत असतो, ह्या प्रेग्नन्सीला काय करत असतो, कंट्रोल किंवा त्याच्यावरती हे करत असतो, म्हणजे त्याला सोल्युशन देत असतो. तो एक मेडिकल प्रॅक्टिशनर असतो आणि तो रजिस्टर असतो. तुम्ही रजिस्टर प्रॅक्टिशनर कडनंच काय ते स्टेटिंग वगैरे कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रेग्नन्सी वुड बी इन्व्हॉल्व रिच टू लाईफ, आणि त्याच्याकडनंच त्याचे ओपिनियन्स तिथे फॉलो केले जातात. म्हणजे हा जो रूल्स मध्ये तुम्हाला बसायचा आहे, रूल्सने काय सांगितलंय की तुम्ही 12 वीकच्या मध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकता, पण त्याच्यामध्ये काही क्लॉजेस आहेत. क्लॉजेस समजतं ना? ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तर तेही कोणी सांगितले पाहिजे, तर डॉक्टरने त्याच्यावरती जो रजिस्टर्ड डॉक्टर आहे त्याने तिथे डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. तो म्हणणार तसं. समजतंय? तुम्ही काय म्हणणार की त्याच्या मुलाचं जेंडर सेक्स मेल आहे, फिमेल आहे हा प्रश्न नाही. डॉक्टर जे म्हणणार त्याच्यानुसार ते फॉलो होतं. डॉक्टर ही चुकला तर त्यालाही काय लागतं, अरेस्ट करावं लागतं. आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं प्रेग्नन्सीच्या की प्रेग्नंट वुमन आणि गिव्ह ॲबनॉर्मल फिजिकल अँड मेंटल हेल्थ ऑफ द सबस्टेन्शियल चाइल्ड. आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व काय आहे की हे कधी होऊ शकतं, जेव्हा की तो प्रेग्नेंट जी वुमन आहे तिथे जो मुलगा तयार होणार आहे तो ॲबनॉर्मल असणार आहे, त्याचं मेंटल आणि सबस्टेशनल त्याचे रिस्क आहे. तेव्हाच डॉक्टर तिथे त्याचं ओपिनियन सांगू शकतो. कळतंय तुम्हाला? हॅलो? हे बघा, ऐकू येतंय माझा आवाज? आधी ते सांगा, क्लिअर करा. आवाज सर्व येतोय ना? ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय आहे की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, एमटीपी काय आहे, तर अशी कंडिशन आहे की जो एम्ब्रिओ जो आहे, ठीक आहे, फिमेलकडे प्रेग्नन्सीच्या दरम्यान, तर त्याच्यामध्ये काहीतरी ऍबनॉर्मॅलिटीज आहेत, फिजिकल म्हणा, त्याच्यामध्ये मेंटल म्हणा, किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि त्या प्रॉब्लेम मध्येच मग जो प्रॅक्टिशनर डॉक्टर आहे तो तिथे काय करू शकतो, त्याच्या ओपिनियनने ते मेडिकल टर्मिनेशन ऍक्ट नुसार काय करू शकतो, प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतो. ठीक आहे, अबॉर्शन करू शकतो किंवा टर्मिनेट करू शकतो. जर तसं नसताना जर कोणी जर अबॉर्शन वगैरे असं टर्मिनेशन केलं, तर ह्या रूलनुसार तो काय होतो, एक एक तो गुन्हा तयार होतो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला प्रिझनमेंट वगैरे बाकीचे मग त्यात क्लॉजेस लिहिलेले आहेत. कळतंय? फक्त कधी मेडिकल टर्मिनेशन होऊ शकते की जेव्हा डॉक्टरला वाटतंय की तिथे फेटसला काही प्रॉब्लेम आहे, किंवा त्या मुलामुळे त्या मदरला काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे डेथचा, म्हणजे मदरचा काहीतरी डेथ याचा प्रॉब्लेम आहे, मदर मरू शकतं, असं काहीतरी डॉक्टरला जर असं प्रॉपर क्लॉज असेल की मदरच्या मॉर्टिलिटी रिलेटेड, म्हणजे मदर मरू शकते किंवा काही असे मेजर प्रॉब्लेम्स असतील, तेव्हाच डॉक्टर तिथे मेडिकल टर्मिनेशन करू शकतो. रूल समजतोय, लॉज? आणि या रूल्स मध्ये जेव्हा हे मेडिकल टर्मिनेशन डॉक्टर बघतो, तेव्हा हे बघतो की ज्या लेडीज मध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची आहे, तर तिचा हा फिटस 12 वीकच्या कमी आहे का 12 वीकच्या जास्त आहे, परंतु 20 वीक्सच्या मध्ये असला पाहिजे, तरच ती डिसिजन घेतो. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. हो सर, समजलं सर. हे बघा, फक्त तुम्हाला इथे एवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाही. हे लॉज आहे, सिव्हिल सर्व्हिसेसला वगैरे जाल तर तुम्हाला इन डेप्थ स्टडी करावं लागतील. आता एवढं फक्त लक्षात ठेवायचंय की या एमटीपी एक ऍक्ट असतो, तो 1907 मध्ये आहे, त्याच्या सेक्शन 3 मध्ये आहे. तो त्याच्यामध्ये त्याचं मॉडिफिकेशन आता गव्हर्नमेंटने पुन्हा केलं, त्यात काही बदल केलेले, त्याला अमेंडमेंट म्हणतात. अमेंडमेंट म्हणजे मॉडिफिकेशन. आता तो नवीन ऍक्ट आहे, तो 2017 चा आहे. त्यामध्ये जेव्हा जे महत्वाच्या गोष्टी काय बघितल्या जातात की इलिगल अबॉर्शन्स आणि जे मदरचं डेट, ह्या गोष्टींना बघितलं जातं. त्या अबॉर्शन मध्ये हे बघितलं जातं की तिथे काही मेंटल, फिजिकल वगैरे रिस्क आहे का चाइल्डला, हे बघितलं जातं. किंवा मदरचा डेथ रेट, म्हणजे मॉर्टॅलिटी, मदरचा डेथ, ह्या गोष्टीचा इथे विचार केला जातो. विचार करणारा माणूस कोण असतो, तर हा प्रॅक्टिशनर डॉक्टर असतो की जो गव्हर्नमेंटकडे रजिस्टर असतो. तोही जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा त्यालाही हा विचार करावा लागतो की तो जो पोटामध्ये जो फिटस वगैरे एम्ब्रिओ आहे तो किती वीकचा आहे, त्यानुसारच तो डिसिजन घेतो. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्रेग्नन्सी मध्ये की
12 वीकच्या नंतर 20 वीकच्या नंतरची प्रेग्नन्सी जी असते त्याच्यामध्ये मदरचा डेथ येऊ शकतो, तिथे प्रेग्नन्सी अवॉइड केली जात नाही. तर एक लिमिट असतं तिथपर्यंत डॉक्टर त्याच्या ओपिनियन नुसार, त्या नॉलेज नुसार डिसिजन घेतात. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. पुढे जायचं ना मग. ओके. पुढे आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, त्याला एसटीडी म्हणतात. मागे सांगितलं होतं की आपण जे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स वापरतो तिथे होतं की एड्स होतं, एड्स तिथे लिहिलं होतं किंवा तिथे एसटीडी होतं. मी सांगितलं होतं एसटीडी, एड्स वगैरे तुम्हाला पुढे येणार आहेत. तर हे रोखण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये मेल्स कंडोम युज करतात की फिमेल कंडोम किंवा डायफ्रॅम युज करतात. ठीक आहे. मेलचे वेगळे, मेलला कंडोम म्हणतात, फिमेलला म्हणू शकतात. तर त्यांचं हेच काम असतं की प्रेग्नन्सी अवॉइड करणं हे फक्त एक रिझन नसतं. दुसरं रिझन असतं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस थांबवणं. तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे काय, त्याला सेक्शुअली म्हणजे ऍस ट्रान्समिटेड डिसीज आणि एसटीडीज म्हणतात. तर डिसीजेस हे काय असतात, ऍक्च्युअली इन्फेक्शन असतात ट्रान्समिटेड सेक्शुअल इंटरकोर्स म्हणून होतात. जेव्हा इंटरकोर्स म्हणजे काय, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मीट करतात, म्हणजे व्हजायना आणि पेनिस हे एकमेकांशी मीट करतात. कारण काय, तर सिंपल आहे, आपल्याला मेलला स्पर्म पाठवायचे असतात फिमेल सिस्टीम मध्ये. त्यासाठी काय होणार, मग तिथे सेक्शुअल इंटरकोर्स होणार आणि तिथून काय होणार, डिसीज ट्रान्सफर केले जाणार. बरोबर. आता ट्रान्सफर जेव्हा होतात तेव्हा तिथे काही डिसीज त्याशी रिलेटेड आहेत, तर डिसीज बद्दल आपण डील करतोय. तर ऍक्च्युअली जे डिसीज असतात त्यांना ऍसिडीज म्हणतात किंवा व्हनरेबल डिसीज म्हणतात, व्हीडीज म्हणतात किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात. काही असो तर मेजर आपण त्याला ऍसिडीज म्हणतो डायरेक्टली. सेम आहे सर्वांचं. आता रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे काय, तर वासा डिफरन्स टेस्टिस वगैरे हे किंवा फॉलोपियन ट्यूब वगैरे जे काय ते म्हणजे ते ऍसिडीज असतात. एमटी इन्फेक्शन. द मेजर व्हर्नेबल डिसीज आर सायफिलिस अँड गोनेरिया. हे दोन महत्वाचे डिसीज आहेत की ते मेजरली सेक्शुअल डिसीज मध्ये स्टडी केले जातात, सायफिलस किंवा गोनेरिया. तर गोनेरिया म्हणजे गोनॅट्स म्हणून त्याला गोनेरिया म्हणतात. गोनॅट्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हे डिसीज आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे का, ते बघू आपण काय काय दिली आहे. तर मला वाटतं इथे एक टॅबच दिला आहे. तर त्याला एक एक बघू आपण. पहिला आहे नेम ऑफ डिसीज सायनोफिलस. तर आता एक एक झांबरे आवाज येतोय ना, एक एक वाचणार. झांबरे आहे का? ओके. टेबल मध्ये तुला हे वाचायचंय की हा टेबल रिलेशन म्हणजे आपल्याला हा सायफिलस प्लस शिकायचंय. तर काय ते वाचायचं, पॉझिटिव्ह एजंट मी सांगतो काय ते. वाचा. हे बघा, लक्षात ठेवा. यस, थांबायचं, एक एक टॅब वाचायचं आणि थांबायचं. माझा आवाज क्लिअर येतो ना प्रत्येकाला, कारण झांबरेचा आवाज हो अडकतोय. सर, येतोय. हो सर, येतोय. माझा क्लिअर आहे ना? हो सर. ओके. हे बघा, पॉझिटिव्ह एजंट म्हणजे काय, कॉज म्हणजे काय, ज्या एजंटमुळे आपला डिसीज होतो. जसं की आपण पॉलिनेशन बघितलं होतं की हे इन्सेक्ट काय करतात, इथून पॉलन ग्रेन इथे घेऊन जातात, त्याला पॉलिनेटिंग एजंट म्हणतात. म्हणजे इन्सेक्ट हे पॉलिनेटिंग एजंट आहे, ते पॉलन ग्रेनला एका साईडून दुसऱ्या साईड घेऊन जातात. तर पॉझिटिव्ह एजंट म्हणजे काय, ज्याच्यामुळे रोग होतो त्याला एजंट म्हणतात. ठीक आहे. तर बॅक्टेरिया हा जो आहे, ह्या बॅक्टेरियामुळे आपल्याला सायनोफिल होत असतो. तर त्याचं नाव आहे टेप्टिनोमिया पॅलेडियम. तर ते नाव पाठ करायचं. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, ज्या पिरियड मध्ये इन्क्युबेशन समजतं ना, जसं अंड्यांचं इन्क्युबेशन पिरियड असतो, जसं की त्याला इन्क्युबेशन पिरियड 21 डेज असतो, है ना. 21 डेज असतो का 20 असतो, असतो काहीतरी तेवढा. तर त्यामध्ये ते इन्क्युबेट होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं काय होतं, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे ते ऍक्च्युली ग्रोथ करतात. तर इन्क्युबेशन पिरियड मध्ये कधी काय होतं की त्यांची ग्रोथ चाललेली असते. तर तेवढा काळ तो काय होतो, तिथे स्वतःला ग्रोथ करतो. तर इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. तर त्या इन्क्युबेशन पिरियड मध्ये ते स्वतःच ग्रोथ करतात आणि नंतर काय होतात, ब्लास्ट होतात. इन्फेक्शन साइट्स म्हणजे काय, तर इन्क्युबेशन पिरियड हा डिसीजचा काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. म्हणजे काय, त्याने त्या इन्क्युबेशन पिरियड मध्ये असला म्हणजे तो ऍक्च्युली मोठा आपल्यावरती अटॅक करत नसतो. आता काही काही डिसीज त्यांची इन्क्युबेशन पिरियड एकदम छोटे असतात, म्हणजे काय, ते लगेच इफेक्ट दाखवायला सुरुवात करतात. काही काही डिसीजचे इन्क्युबेशन पिरियड हे 2-2, 3-3 वर्ष आहेत. जसं डिसीज मध्ये आपण जाऊ, जसं ह्युमन डिसीज मध्ये, तेव्हा आपण स्टडी करू की हे इन्क्युबेशन पिरियडचा आणि याचा संबंध काय असतो. तर लक्षात ठेवायचं, इन्क्युबेशन पिरियड हा 3 to 4 वीक असतो. म्हणजे बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये गेला तर 2 to 3 वीक चांगला स्वतःला डेव्हलप करतो आणि नंतर तो काय करतो, याचे इफेक्ट चांगले दाखवायला सुरुवात करतो.
इन्फेक्शन साइट म्हणजे म्युकस मेम्ब्रेन ऑफ जिनेटेलिया अँड रेक्टल अँड ओरल रिजन. आता सिंपल आहे की त्याला तो कुठे काम करतो, तर जिनेटेलचं आता जिनेटेलिया पेनिस. पेनिस मध्ये तुम्हाला माहिती आहे म्युकस हा तर त्याचा ग्लँड पेनिस आहे, हा बाहेरचा पोर्शन असतो, हे ओपनिंग आहे. आणि हा जो मधला सर्व ट्रॅक आहे हा पूर्ण टेस्टिस पर्यंतचा, हा एक ट्यूब आहे आणि त्याच्यामध्ये म्युकस असतो. म्युकस समजतो ना? तो म्युकस म्हणजे कसा असतो, त्यातनं असतात त्याला सपोर्ट करण्यासाठी असतो म्युकस. तर ह्या सर्व मधल्या जो युरेथ्रा वगैरे आहे किंवा हे पूर्ण ग्लँड्स आहेत, हा पुरा इपिडेमिस आहे, सर्व ठिकाणी काय होतं मग इन्फेक्शन हा त्या म्युकस मेम्ब्रेनला अटॅक करतो. मग तो रेक्टल असेल, रेक्टल माहिती ना, जिनेटेल रेक्टल म्हणजे काय, रेक्टल म्हणजे तुमच्या जो रेक्टम साईड असतो म्हणजे हा तुमचा टॉयलेटचा रिजन आहे, त्याच्या मधल्या लाइनिंगलाही म्हणजे तुमच्या पोटामध्येही तो इन्फेक्शन जायला सुरुवात होते. ओरल रिजन म्हणजे काय, तो रेक्टम हा ॲनस आहे म्हणजे तुमचा टॉयलेटचा रिजन, तोच वरती तुमच्या तोंडापर्यंत येतो. तर तो इन्फेक्शन असा स्प्रेड होत असतो तुमच्या ह्या ट्यूब्स मधला. मग तो रेक्टल असेल किंवा मग तुमचा पेनिसचा असेल, कोणताही तो ट्रॅक असतो त्याला तो करायला सुरुवात करतो. सिम्पटम्स काय होतात त्याच्यामध्ये, तर मग प्रायमरी लेजिन्स कॉल्ड ॲज क्लॅन्सियर्स ॲट द साइट ऑफ इन्फेक्शन. दी कॅन्सर, आता ते त्याला प्रोनाउन्सिएशन तुम्ही आता बघा, ते इझी फॉर्म ऑन द एक्सटर्नल जिलिटी आहे. द स्किन रॅशेस, माइल्ड फीवर, इन्फ्लेमेटेड जॉइंट, लॉस ऑफ हेअर्स, पॅरालिसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. तेव्हा तुम्हाला हे जे इन्फेक्शन दिसत आहेत, तर हे जे सिम्पटम दिसत आहे कुठपर्यंत गेले दिसते तुम्हाला? हे बघा, इन्फेक्शन चालू होतात हे जिनेटेल ऑर्गन पासून, म्हणजे जो जिनेटेल ऑर्गन आहे म्हणजे पेनिस वगैरे, तर तिथून त्याच्या स्किनवरती वगैरे रॅशेस वगैरे येणं हे सुरू होतात. त्याच्यावरती क्लॅन्सर्स येतात, ठीक आहे. आणि त्यानंतर तो ग्रोथ होत जातो, माणसाला फीवर वगैरे येतो, तो पुन्हा प्रॉब्लेम होत जातात, जॉईंट्सलाही पेन व्हायला लागतो, हेअर लॉस व्हायला लागतात, पॅरालिसिस, ब्रेन, हर्ट, म्हणजे हा पूर्ण बॉडीमध्ये फैलायला लागतो. समजताय कुठून सुरुवात झालाय? जिनेटेल ऑर्गन पासून सुरू झालाय ना, तो पूर्ण तुमच्या हार्ट, ब्रेन सर्व सिस्टीमला ट्रॅक करतो. तर तो हॅलो आणि वाढण्याचं सर. हा, हॅलो. सर ते वेटिंग लिस्ट ऑफ करा ना. कोण आहे वेटिंग मध्ये आता? तर बाकीचे कार्यकर्ते कुठे गेले रे बुवा? एवढेच लोक आहे आज? ठीक आहे. तर जो प्रायमरी लेजिन्स चे चान्सेस असतात त्यांना म्हणतो, म्हणजे अशा प्रकारचे हे तर समजतं तुम्हाला, स्किन रॅशेस वगैरे प्रत्येकाला समजतं की काय असतात, रॅशेस वगैरे होणं हे प्रायमरी लेजिन्स कॅन्सर होणं, म्हणजे अशा जो हा पेरिस असेल त्याच्यावरती अशा प्रकारे डॉट्स वगैरे रॅशेस होणं जिनेटेल ऑर्गनला, तर त्याला कॅन्सर म्हणतात. तर हे स्किन इन्फेक्शन तुला, तुम्ही त्याला स्किन इन्फेक्शन म्हणा जनरल, कारण ते इन्फेक्शनच असतं. जसं इन्फेक्शन आपल्या पायाला ते हे होतात ना, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, ते मानेला वगैरे होतात तसे हातापायांना होतात, ते रेड पॅचेस पडतात तशा प्रकारचे जिनेटेलिया पॅचेस पडतात. तर याच्यामध्ये काय होतं मग, पॅरालिसिस वगैरे हे सर्व बघितलं तुम्ही, मोठा इन्फेक्शन होतो. ताप येणं वगैरे म्हणजे ही मोठी गोष्ट होते. नंतर तो डिटेक्ट होतो की तुम्हाला काय झालं. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर मग काय होतं की एज्युकेशन महत्वाचं आहे, कोणतं सेक्स प्रॅक्टिसेस महत्वाचे आहेत, हायजीन महत्वाची आहे. कारण हे कुठून एंटर करतात माहिती आहे, आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मधून एंटर करतात. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर, जर सिंपल गोष्ट आहे की हा जो कंडोम्स वगैरे हा कन्सेप्ट आहे इथून आहे, किंवा अननोन पार्टनर सोबत जर सेक्शुअल इंटरकोर्स करत असाल, त्यांच्याकडे जर हा डिसीज आहे तर त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधनं तो तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये येईल आणि तुम्ही ह्या इन्फेक्शनला काय कराल, बळी पडाल. मल्टिपल पार्टनर सेम आहे, तुम्हाला माहित नाही तुमच्या पार्टनरला सायनोफिलस आहे का, असेल तर 100% तुम्हाला होणार. तर मग त्याला सिंपल गोष्ट आहे, कंडोम्स युजिंग, कंडोम्स यूज करणं हाच मोठा एक त्याच्यामध्ये सिस्टीम आहे की तुम्ही तिथे फर्टिलायझेशन थांबवू शकतात आणि डिसीजलाही थांबवू शकतात. ट्रीटमेंट काय आहे, तर आपल्याकडे एकच ट्रीटमेंट आहे ह्या गोष्टीसाठी, तर पेनिसिलियम तुम्ही 10वी पर्यंत ऐकलं असेल भरपूर, अँटीबायोटिक. तर ही एकच गोष्ट आहे की ते तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने ते इन्फेक्शन कमी होण्याचे चान्सेस असतात किंवा होतात तुम्ही. ठीक आहे, करताय काय सांगतोय? हॅलो. हो सर. ओके. तर पेनिसिलियम हे द बेस्ट. आताही तुम्हाला माहिती, पेनिसिलियम हे पहिलं अँटीबायोटिक शोधलं गेलं होतं, तेव्हापासून आतापर्यंत ते फेमस आहे. कारण पेनिसिलियम माहिती का ऍक्च्युली काम कसं करतं, तर
पेनिसिलियम ऍक्च्युली काय असतं, फंगस असतं. फंगस म्हणजे ते स्वतःसाठी काहीतरी बनवतं, अँटीबायोटिक बनवतं आणि आपण त्या अँटीबायोटिकचा उपयोग दुसऱ्यांना मारण्यासाठी होतो. म्हणजे फंगस काहीतरी बनवणार, त्याच्या बॉडीत आपण ते काढून घेतो आणि ते आपल्या बॉडीत टाकतो. कारण आपल्या बॉडी म्हणजे फंगस काय करायचं, त्याच्याकडे जो बॅक्टेरिया यायचा, म्हणजे आता हे फंगस आहे, हे फंगस आहे, हे एक ब्रेड आहे. या ब्रेडवरती एक सायंटिस्ट होता, तर त्याला समजलं की या ब्रेडवरती काही बॅक्टेरिया वगैरेचा अटॅक होता आणि इथे फंगस वाढल्यामुळे तो अटॅक कमी गेला. म्हणजे काय झालं की ज्या ब्रेडला जिथे ते फंगस होतं तिथे अटॅक होत नव्हता, बॅक्टेरिया ते किल झाले. म्हणजे काय तर फंगस असं होतं की ते स्वतःला त्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ देतं. कळतंय? आपण टेक्निक काय यूज करतो, आपले जे डॉक्टर्स असतात किंवा रिसर्चर्स काय यूज करतात, की आपली बॉडी हे बॅक्टेरियाला अटॅक चांगलं करू शकत नाही. तर मग आपल्या सायंटिस्टने काय शोधलं, अँटीबायोटिक. म्हणजे कसं की कोण मग ह्या बॅक्टेरियाला मारतं, तर फंगस काय करतं, त्या बॅक्टेरियाला चांगलं डिफेंड करतं, मारतं. फंगस कडनं तो अँटीबायोटिक काढतो आणि आपल्या बॉडीत टाकतो. मग आपल्या बॉडीमध्ये ते अँटीबायोटिक काय करतात, त्या बॅक्टेरियाला मारतं. असं आपण उपयोग करून घेतो फंगसचा. तर ती पेनिसिलियम नावाची फंगस. हे गोनेरिया. गोनेरिया म्हणजे काय, तर सेम तेच आहे की त्याचा तुम्ही जो नाव बघता बॅक्टेरियाचं, ते लर्न केलं पाहिजे. काय आहे त्याचं, नेसरिया गोनेरिया. तर ती गोनेरिया गोनेरिया समजून जातं ते. याचं नाव समजत नाही बघा सायनोफिलिस. समजतं का? नाव पाठ करावं लागेल. मेल असेल, फिमेल असेल, तर याच्यामध्ये वेगवेगळा इन्क्युबेशन पिरियड आहे मेल आणि फिमेलमध्ये. इन्क्युबेशन पिरियड बघा, मेलचा आणि फिमेलचा थोडासा या गोनेरियाचा वेगळा आहे. तर लक्षात असलं पाहिजे 2 to 14 days अँड 7 to 21 days. सेम आहे, एक्झॅक्ट सेम काम करतात. हाही काय करतो, जे लाइनिंग असतात म्हणजे आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टची वगैरे, त्याच्यावरती अटॅक करतो. हाही तसाच अटॅक करतो. हा युरिनोजेनेटल ट्रॅक म्हणजे आपला युरिनचा ट्रॅक आहे. युरिनचा ट्रॅक म्हणजे काय, जेव्हा लघवीचा ट्रॅक असतो त्याला युरेथ्राला ही म्हणजे किडनी पर्यंत इन्फेक्शन नेतो तो, आणि इकडे जेनेटल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन थ्रू टेस्टिस पर्यंत हा इन्फेक्शन नेतो. तर दोघही ट्रॅकला हा टार्गेट करतो. हॅलो ट्रॅक्ट म्हणजे आपला टॉयलेटचा ट्रॅक आहे. हॅलो, हॅलो सर. सर हा, वेटिंग मध्ये आहे कोणीतरी. वेटिंग तर क्लिअर केलं ना मी. वेटिंग रूम नाही आहे, वेटिंग नाही आहे. बरोबर ना, हमारे कुठे वेटिंग, हमारे वेटिंग आहे का बघ बरं. सर माईक चालू करा. चालू माईक चालू आहे ना माझा. बंद होता सर, आता चालू झालं. अरे मग सांगत जा ना, मग मी केव्हाच बोलतोय, तुम्हाला ऐकू येत नाही का केव्हाच मग. नाही सर. अरे काय मी बोलतोय केव्हाचा, मला वाटलं की हे असं होतं, हे टोटल स्क्रीनवर असल्यामुळे असं ते समजत नाही. मला वाटतं की मी बोलतोय, लोक ऐकतायत. चला ठीक आहे. असं तुम्हाला वाटलं की मी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय ना आवाज येत नाही, तर लक्ष द्यायचं की मी बोलत असतो. आता कुठे होते सांग बरं, गोनेरियाला कोर्टपर्यंत चाललं होतं आपलं, बोला. चालू केलं का गोनेरिया? सर की चालू. हे बघा, मी सांगत होतो गोनेरिया हा ही सेकंड नंबरचा एसटीडी आहे. तोही फेमस आहे मेल्स मध्ये किंवा फिमेल्स मध्ये. तर त्याचं बॅक्टेरियाचं नाव महत्व नाही एवढं, कारण हे गोनेरिया नाव आल्यामुळे तो समजून जातो की तो गोनेरिया आहे. म्हणजे एमसीक्यू मध्ये शक्यतो गोनेरियाला विचारत नाही, सायनोफिलिसला विचारतात, कारण त्याचे नाव सायनोफिलस नाव नाही. तर हा एमसीक्यू मध्ये डिटेक्ट होतो की गोनेरिया.
तर बोर्डला लक्षात ठेवायचं. इन्क्युबेशन पिरियड लक्षात ठेवायचा 2 to 14 डेज आणि 7 to 21 डेज. हा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, तिथे ते काय करतात, आपली कॉलनी वाढवतात आणि ग्रोथ करतात आणि तिथून ते बाकीच्यांना हे करत नाही, म्हणजे इन्फेक्टेड करत नाही चांगल्या प्रकारे. त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो. तर हा कुठे अटॅक करतो माहिती आहे, की आपल्याकडे हा युरिन ट्रॅक आहे. युरिन म्हणजे हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. हा युरिनरी ब्लॅडर आहे. हे प्रोस्टेट ग्लॅन्ड आहे. हे काय आहे, सेमिनल व्हेसिकल आहे. हा टेस्टिस आहे. तर हा इथून इंटर करतो तर त्याला युरिन ट्रॅक दिसतो. त्याला इथे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक दिसतो. तर हा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये एंटर करतो, युरिन ट्रॅक मध्ये एंटर करतो. इथून त्याच्या शेजारीच आपल्याकडे ॲनस असतं, टॉयलेटचा पोर्शन असतो. तिथून तो ह्या ॲनस मध्ये एंटर करतो. आपल्या ह्या रिप्रोडक्टिव्ह आपल्या जो इंटेस्टाईनचा ट्रॅक असतो ना पोटाचा, तर त्यात एंटर करतो आणि त्यालाही अटॅक करतो. म्हणजे तो जे आपल्या ट्यूब्स असतात बॉडीतल्या, त्यांना इथून ह्या म्युकस इथे थोडंसं मॉइश्चर असतं, तिथून तो अटॅक करायला सुरुवात करतो. तो कुठपर्यंत जातो, थ्रोट पर्यंत, म्हणजे तुमच्या घशापर्यंत जातो तो. तुमच्या आईजला इन्फेक्ट करायला लागतो. समजताय? आईजला इन्फेक्ट करणं भरपूर म्हणजे लक्षात, आईज इन्फेक्ट होत आहे तुमचे, तुमचे थ्रोट इन्फेक्ट होत आहे, तुमच्या रेक्टमला प्रॉब्लेम येत आहे. तर लक्षात घ्यायचं की कधी कधी तुम्हाला हा गोनेरिया असण्याचे चान्सेस आहे. त्याच्यात मेन जे प्रॉब्लेम्स होतात की गोनेरिया डिटेक्ट कशावरनं केला जातो, तर मेल्समध्ये पर्टिक्युलर काय होतं की ब्लॉकेज होतो युरेथ्राचा. ठीक आहे. युरेथ्रा म्हणजे हा युरेथ्रा आहे, हा पेनिस आहे, युरेथ्रा आहे. तर युरेथ्राचा जो लघवीचा ट्रॅक आहे तो ब्लॉक होतो, म्हणजे युरिनेशनला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. पुन्हा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जे असतात, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजे हा जो वासा डिफरन्स वगैरे आहे, त्यातनं पस वगैरे यायला लागतात. पेनिस मधनं पस वगैरे येणे. पस काय येतो, तर तिथे पस समजतं तुम्हाला, तो इन्फेक्शन झालेलं असतं आणि ते युरेथ्रा मधनं पस बाहेर येत असतो. पस समजतो ना, व्हाईट कलरचा पस असतो, तो जखम झाल्यावरती कशा प्रकारे व्हाईट कलरचा पस येतो तशा प्रकारे. तर पेन बर्निंग ड्युरिंग द युरिनेशन, आणि युरिनेशन करताना काय होतं की जो मेल असतो त्याला ते काय वाटतं, त्याला असं इरिटेटिंग वाटतं, म्हणजे त्याला तिथे ऍक्च्युली पेन होतं युरिन करताना. का, कारण त्याचा जो ट्रॅक असतो, हा जो ट्रॅक असतो, हा युरिनरी ब्लॅडर असतो, याला इन्फेक्शन झालेलं असतं इनर साइड, त्यामुळे त्याला तिथे पेन जाणवतं. ठीक आहे. तर हे गायनरियाची लक्षणं असतात. फिमेल्स मध्ये काय होतात, पेल्विक इन्फ्लॅमेशन होतं. पेल्विक म्हणजे काय, जो पेल्विक ट्रॅक असतो, पेल्विक युरिनरी ट्रॅक म्हणजे हा जो फिमेल मध्ये काय असतं, त्यांच्याकडे युरिनरी ब्लॅडर, त्यांच्याकडे युरेथ्रा असतो, तर तिथे त्यांनाही काय होतं, पेन होतं. स्टर्लिटी येऊ शकते. स्टर्लिटी म्हणजे काय, की त्या मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन जाऊ शकतं. म्हणजे जे फिमेलमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे चालते आहे, तर ती डिस्टर्ब होऊ शकते. आर्थेटिस होऊ शकतो. आर्थेटिस माहिती आहे तुम्हाला, आर्थेटिस म्हणजे हाडकांचे प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. चिल्ड्रन बोन अफेक्टेड, मदर सफर फ्रॉम द गोनोकल ऑप्थॅमिया और कोनोकल व्हल्गॅनिटिस फॉर द गर्ल बिफोर प्युबर्टी. तर हे जे दोन गोष्टी आहेत. आता एक लेडीज आहे, द चिल्ड्रन बोर्न अफेक्टेड मदर सफर. आता जो चिल्ड्रन बोर्न झाला आणि तो चिल्ड्रन तिथे होता, मस्त आहे, म्हणजे एक मुलगा आहे, तो प्रेग्नन्सी पिरियड मध्ये आहे आणि तिथे जर काही जर तिथे जर इन्फेक्शन वगैरे असतील, तर ग्लोनॅलोकल ऑप्थॅल्मिया आणि ग्लोनॅलोकल व्हॉल्वो व्हॉल्वोजायनेटिस अशा प्रकारचे दोन डिसीज होतात. तर ते आपण बिफोर प्युबरिटी, ते आपण थोडंसं विथ एक्सप्लेनेशन नंतर बघू. आता पुढे बघून घेऊ अजून एक पॉइंट, तो म्हणजे आता हा जो डिसीज आहे, हे दोन लक्षात ठेवा, मला सांगायची आठवण करा तुम्हाला. हं? हा पॉइंट बघून घेऊ, लास्ट संपव. सेक्स हायजीन युझिंग द कंडोम्स, तेच आहे. याला रोखायचं असेल तर फक्त काय करावं लागणार तुम्हाला, सेक्स हायजीन जास्त त्या मेंटेन करावं लागतील. म्हणजे तुमचे जेनेटिलियल सिस्टम आहे ते प्रॉपरली क्लीन हवे, तिथे कोणतं बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायला नको. हे तर झालं तुमच्या हायजीन. पण तुम्ही जेव्हा काही जे पॅरेंट्स आहेत, म्हणजे ज्यांना बेबीला बर्थ करायचं आहे, ते मीटिंग करणार किंवा त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ते काय करणार, स्पर्म आणि होलचं इंटरॅक्शन करणार. तर तेव्हा त्यांचे मल्टिपल जर पार्टनर असतील आणि तिथे जर कुठे गोनेरिया असेल, तर मग 100% मला गोनेरिया होणार. तर गोनेरियासाठी मग काय दिला, तर सिम्पल आहे, अँटीबायोटिक्स असतात, ते सेफिक्झिमाइन वगैरे अशा हा कंटेंटचा अँटीबायोटिक दिले जातात. तर हे अँटीबायोटिक घेतल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर हे दोन मोठे डिसीज आहेत की ते सापडतात मेल्स आणि फिमेलमध्ये, आणि ते एवढे प्रॉब्लेमॅटिक का आहे इंडियामध्ये, तर आपल्यामध्ये सेक्स एज्युकेशन कमी आहे, किंवा मॅक्झिमम होण्याचे कारण काय, की आपल्याकडे पर्सनल हायजीन यूज केला जात नाही. तर पर्सनल हायजीन माहिती नसणं, हेच माहित नसतं की सेक्शुअल ट्रान्समिट डिसीजेस काय असतात. तुम्ही लोकांना विचारलं की चला बुवा, लोकांना जर म्हटलं तुम्ही की चला टायफॉइड, लोकांना सर्वांना माहिती असतं टायफॉइड काय असतो, न्यूमोनिया काय असतो, पण तुम्ही जर विचारलं सायनोफिलस काय असतो, कोणाला माहिती असतं का?
काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता सिंपल आहे. तुम्ही कोणाला विचारून बघा सायनोफिलस काय असतं? कोणाला माहित नसतं. माहिती असतं का? तुम्हाला माहिती होतं का? तुम्हाला आतापर्यंत माहिती होतं का सायनोफिलस किंवा गोनोरिया काय असतो? मग तुम्हाला हे माहिती असतं की लोकांना कॉलरा होतो, लोकांना थंडी ताप होतो, लोकांना हिव ताप होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये हे माहीत नसतात. ज्या लोकांना माहीत नसतात तेच लोक ह्या सिस्टीमला हे बघा हे जे डिसीज आहेत हे जास्तीत जास्त डिसीज कोणाला होतात? जे की लोक पर्सनल हायजीन मेंटेन करत नाही. पर्सनल हायजीन म्हणजे काय? चांगलं नीट क्लीन राहणं, आपल्या बॉडीला क्लीन ठेवणं, मग ते जेनिटल असेल का टोटल बॉडी असेल. तर ह्या काही गोष्टी असतात की त्याच्याने मग हे काय होतं की हे जे सिंपली जे जे मॉडरेट लोक आहेत, जे म्हणजे कसे की व्हिलेजियन लोक आहेत, मग त्यांना हे कसं काहीतरी दिसायला लागतं. म्हणजे कसं की त्यांना फीव्हर येणं, ब्रेनला काहीतरी आईजला प्रॉब्लेम येणं. मग तिथे तो जो चांगला डॉक्टर असतो तो डिटेक्ट करतो की यांना काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे आणि तो तिथून मग तो म्हणजे फर्दर तेवढं ट्रॅक करत करत तो कुठे पोहोचतो शेवटी तर याला की एसटीडी आहे. म्हणजे त्याला सिंपल गोष्ट आहे की लोकांचे कुठले प्रॉब्लेम कुठे असतात तर ते डेडही होऊन जातात. तर सिंपल आहे आपण त्याला नॉलेज असलं पाहिजे आणि ऍक्च्युली तुमच्या नॉलेजसाठीच तुम्हाला इथे ठेवलेलं आहे. टॉपिक मला वाटतं किती पेज बाकी आहे बुवा. ओके संपून जाईल. नेक्स्ट पॉईंट आहे हा ओके. तर आपल्याला इन्फर्टिलिटी संपून घ्यायचं आहे. इन्फर्टिलिटी म्हणजे काय असतं वाचून टाक. चला वाचा झांबरे. Infertility किंवा is कोणाचं चांगलं नेटवर्क आहे. infertility is denied as the inability to conceive naturally after 1 year of regular unprotected intercourse. The causes of infertility could be physical, congenital diseases, immunological, or even psychological. The common physical causes in females are polycystic ovary syndrome (PCOS), hormonal imbalance, endometriosis, while in male it is less sperm count and small size of penis. Prior to 1978, infertile couple had two options: adopt or be childless. Today, infertile couples many have options to have a child, such as fertility drugs, test tubes, babies, artificial insemination, IUI, surrogate motherhood, etc. The couple could be assessed to have children through certain special techniques commonly known as assisted reproductive technologies (ART). ओके थांबायचं. हे बघा तर आपण इन्फर्टिलिटी बद्दल गप्पा करतो आहे. इन्फर्टिलिटी म्हणजे आपण शिकलो रिप्रोडक्शन नंतर काय होतं की इन्फर्टिलिटी म्हणजे काय की कन्सिव्ह नॅचरली आफ्टर 1 year द रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. आता हे बघा इंटरकोर्स म्हणजे पुन्हा सांगतोय मी मेल आणि फिमेल एकत्र येणं त्यांची रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स व्हजायना आणि पेनिस एकत्र येण्याला इंटरकोर्स म्हणतात. अनप्रोटेक्टेड म्हणजे तिथे कंडोम्स वगैरे युज झालेलं नाहीत तरीही त्यांना फर्टिलायझेशन बेबी वगैरे नाही. तर आपण त्याला म्हणतो की आता ह्याला म्हणतो की इन्फर्टिलिटी म्हणजे इथे 1 year नंतरही जर तिथे बेबी होत नसेल तर दॅट्स ऑल इट इज अ इन्फर्टिलिटी म्हणजे त्यांना बेबी होत नाही. द कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी काही असू शकतात. ते फिजिकल असू शकतात, कंजायटल असू शकतात, डिसीज म्हणजे कंजायटल डिसीज म्हणजे ते सांगितलं आता काय असतं ते कंजायटल डिसीज म्हणजे तसेच की हे एसटीडी वगैरे. इम्युनॉलॉजिकल म्हणजे ते स्वतःच्या इम्युन सिस्टीमचे काही प्रॉब्लेम असू शकतात. सायकोलॉजिकल याला काहीही कारण असू शकतात. ठीक आहे. सायकोलॉजिकल गोष्टी असणं, इम्युनॉलॉजिकल गोष्टी असणं, फिजिकल तर हे भरपूर रिझन्स आहे की तुम्हाला इन्फर्टिलिटी असू शकते. कॉमन जे फिजिकल जे फिमेल्स मध्ये असतात ते काय पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS हा टॉपिक आपण यालाही आता ते जे दोन आपण मागचे डिसीज बघितले याच्या सोबत याला एक्सपांड करतो. टॉपिक लक्षात ठेवा फक्त की सर एक्सपांड करायचं. हार्मोनल इम्बॅलन्स हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे. हार्मोनल्स तर इम्बॅलन्स असतात. इंडोमेट्रिसिस म्हणजे काय तो इंडोमेट्रियम असतो त्याचा वॉलचा प्रॉब्लेम असतो त्याला इंडोमेट्रिसिस म्हणतात. ठीक आहे. वाय आणि मेल फिमेल समजलं ना. पॉलिसिस्टिक सिंड्रोम आपण तुम्हाला डायग्राम दाखवतो. हार्मोनल प्रॉब्लेम तर तो महत्वाचा प्रॉब्लेम आहे. इंडोमेट्रिसिस म्हणजे वॉलचा प्रॉब्लेम. ठीक आहे. फिमेल मध्ये काय आहे मेल मध्ये काय असतो मेल मध्ये महत्वाचा काउंट असतो स्पर्म म्हणजे जो स्पर्म असतो तो स्पर्मचा काउंट जो असतो तो 40 मिलियन्स तक असतो तो भरपूर कमी असतो. तो स्पर्मचा काउंट कमी असल्यामुळे ओरीपर्यंत कमी पोहोचतात स्पर्म आणि ते फर्टिलायझेशन होत नाही. किंवा साईज ऑफ पेनिस म्हणजे काय तर पेनिसची साईज छोटी असल्यामुळे त्याला तो जो स्पर्म जो आहे एक्सपेल होणार आहे बोलस
तर तो चांगल्या प्रकारे एक्सेल होत नाही. ते स्पर्म त्या युटेरस मध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकत नाही आणि तिथे काय होतं मग इन्फर्टिलिटी येतं. तर मेल मधले हे 2 प्रॉब्लेम्स, फिमेल मधले हे 2-3 प्रॉब्लेम हे मेन कारण आहे अनफर्टिलिटीचे. आणि हे तर दुसरे प्रॉब्लेम आहे पुन्हा सायकोलॉजिकल वगैरे, इम्युनॉलॉजिकल, डिसीज वगैरे काही. हे लॉजिक अजून हे प्रॉब्लेम. तर समजलं काय ते याच्यामध्ये? हॅलो? पॉलिसिस्टिक वगैरे आपण आता हे चॅप्टर संपल्यावरती लगेच दाखवतो तुम्हाला मी काय असतं पॉलिसिस्टिक सिंड्रोम वगैरे. ठीक आहे. तर प्रायर टू 1978 द इन्फर्टाईल कपल हॅज 2 ऑप्शन. आधी आपल्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर आपण आपला टॉपिक कम्प्लीट करून टाकू नंतर बोलू. पुन्हा गेला तर हे बघा. तर प्रायर इन आवाज येतोय ना? हो सर त्यामुळे येतोय. हे बघा प्रायर इन 1978 म्हणजे 1978 मध्ये काय व्हायचं की 2 ऑप्शन होते. इन्फॅन्टाईल मेल आणि फिमेल कपल असेल तर त्यांच्याकडे एकतर मुलाला अडॉप्ट करा कुठून ज्यांना आईवडील नाहीत, किंवा तुम्ही मग मुलांना जन्म देऊ शकत नाही तर मग चाइल्डलेस राहा, तुमच्याकडे मुलगा नाहीये. एकतर अडॉप्ट करा किंवा मुलगा नाही. पण आता आपल्याकडे आहेत आणि इन्फर्टिलिटी हा ऍक्च्युअली इश्यू भरपूर सॉल्व्ह झालेला आहे. यामध्ये काय असतं की मेनी ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की ह्या सच एज फर्टिलिटी ड्रग्स. आपल्याला काही ड्रग्स दिले जातात त्याच्याने हे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होतो पहिला. तो ड्रग्सने सॉल्व्ह होत नसेल तर टेस्ट ट्यूब बेबी हा एक कन्सेप्ट आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हा एक पुन्हा टॉपिक आहे. UI टेक्नॉलॉजी आहे. सरोगेट मदर आहे. तर अशा प्रकारचे आपल्याकडे भरपूर टेक्निक्स आहेत. तर मला वाटतं सगळ्या टेक्निक पुढे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर आपण तिथे डिस्कस करू. The couple could be assisted to have children through certain special technique commonly called as assisted reproductive ART. हे बघा. तर आता हे जे आहे द कपल्स आर असिस्टेड टू हॅव चिल्ड्रन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक. ह्या ज्या काही टेक्निक्स असतात ज्याच्याने जे पॅरेंटना मुलगा होतो त्यांना म्हणतात असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक. असिस्टेड म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला असिस्ट करणाऱ्या म्हणजे मदत करणाऱ्या ज्या टेक्निक वापरल्या जातात. तर ART म्हणजे काय? तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मुळे तुम्हाला मुलगा होत नाहीये, तो प्रॉब्लेम्स आहे तुमच्याकडे काहीतरी, त्यांना असिस्ट करायचं, त्यांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मदत करायचं काही टेक्निक्सने आणि रिप्रोडक्शन घडून आणायचं. अशा टेक्निक्सला म्हणायचं ART. मग या सर्व ART टेक्निक्स तुम्ही वरती बघितले. ते समजलं ना? जसं मी सांगितलं होतं की जे ग्लँड्स असतात त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला असिस्टेड ग्लँड म्हणतो आपण, त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला मदत करतात. तशा ह्या टेक्निक्स ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला मदत करतात. कशासाठी? मुलं होण्यासाठी. तर बघू आपण ह्या टेक्निक्स मधली पहिली टेक्निक काय? IVF टेक्नॉलॉजी. नाव ऐकलंय का? ऐकू येतंय का आधी सांगा. हो सर. ओके. IVF ही फर्टिलायझेशन म्हणतात. तर ह्या प्रोसेसमध्ये काय असतं? इन व्हट्रो. IVFचा अर्थ इनव्हर्टिव्ह फर्टिलायझेशन. द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन where egg is combined with sperm outside the body in test tube or the glass tube from the zygote under stimulated condition in laboratory. The zygotes are early embryos with up to 8 blastomeres can then transfer into fallopian tube of the further development. पुन्हा बघा. टेक्निक भरपूर फेमस आहे आणि रिसेंटली यूज केली जाते. हे जे फर्टिलायझेशन असतं तर फर्टिलायझेशन काय असतं की फर्टिलायझेशन कुठे करतो आपण? एग असतो ना आपला, तो कंबाईन करतो स्पर्मला आउटसाइड दी बॉडी म्हणजे टेस्ट ट्यूब किंवा ग्लासमध्ये. एक टेस्ट ट्यूब असतं किंवा ग्लास प्लेट असते अशा प्रकारे. तर ह्या ग्लास प्लेटमध्ये अशा प्रकारे आपला एग असतो आणि हिच्यामध्ये काय सोडला जातो? स्पर्म सोडला जातो आणि इथे झायगोट तयार केला जातो. आणि झायगोट तयार केल्यानंतर मग त्याला थोडासा अर्ली इम्ब्रिओ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की तो 8 सेलचा ब्लास्टोमियर झाला की त्याला मोरुला म्हणतात. 8वा मास्टर नॉलेज. आणि तो मोरुला काय करतो? त्या युट्रस मध्ये येतो आणि मग तिथून काय करतो? वॉलला अटॅच करतो. मग आपण याला 8 सेलचा झाला की त्याला आपण त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये टाकून देतो. तो फॅलोपियन ट्यूब मध्ये मग तो पुढची प्रोसेस काय करतो माहिती आपल्याला. मग तो येतो आणि मग तो इथे ब्लास्टुला तयार होतो. मग ते पुढच्या प्रोसेस आपल्याला शिकलेलं आहे. ते ब्लास्टोसिड्स वगैरे मग ते काय सगळं झालेलं आहे. तर अशा प्रोसेसला म्हणतो आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. समजतंय? तुम्हाला जर एक चांगल्या प्रकारे डायग्राम असेल तर दाखवतो मी इन्फर्टिव्ह फर्टिलायझेशनची. हे तुम्हाला हे दाखवतो मी POC सिंड्रोम लेडीज मध्ये काय असतो त्याच्यापेक्षा ते दाखवतो.
त्याला म्हणतात IVF. बघा तुम्हाला आवाज तर काही येणार नाही. अरे आपण कुठे आलो? हे बघा IVF टेक्नॉलॉजी मध्ये अशा प्रकारची सिस्टीम होते. ऐकू येते ना आवाज? हो सर. कुठे गेला डायग्राम? बघा छोटा बेबी एकदम मस्त. हॅलो. हो सर. स्पर्मला बघा त्या ट्यूब मधनं घेऊन त्या A कडे सोडलं जात आहे. तेव्हा तो स्पर्म सोडला गेला तिथे बघा. समजलं कशा प्रकारे केला तर हा स्पर्म आहे आणि त्याला त्या डायरेक्टली त्याच्या ह्या एग मध्ये अशा प्रकारे सोडलं जातं. दॅट्स तर याला म्हणतात की IVF टेक्नॉलॉजी. समजलं असेल मला वाटतं. एवढं तरी क्लिअर झालं तुम्हाला IVF. तेवढी डायग्राम सफिशियंट आहे. हे बघा हे एग रिलीज होत आहे बरोबर. हे एग बघा चाललाय ओरी मधनं. दिसतंय का व्हाईट कलर मध्ये? आवाज येतोय ना? हो सर. हे बघा हे निडल टाकली आहे ओरी मध्ये आणि बघा ते तिथून एक एक ओढलं होल घेतलाय. ते निडल्स कुठून टाकलेले आहे? बॉडीच्या बाहेरून. बघा हे बघा हा एक रोब असतो त्यात हे फिमेल मधनं आणि पण स्पर्म घेतो बाहेरून मेल कडनं आणि मग त्याला त्या मेल लसच्या स्पर्मला तिथे सोडतो आणि मग टेस्ट ट्यूब मध्ये अशा प्रकारे काय होतं तेव्हा फर्टिलायझेशन होतो. ठीक आहे. आणि हे बघा तो जो झायगोट होतो त्याला काय करतात मग आता झायगोट तयार झालाय तर त्याला बघा आता प्लेस करतात. त्याला एका ठिकाणी सोडतात. युटेरस मधनं चाललाय हे ट्यूब आणि हे बघा त्याला तिथे सोडला युटेरस मध्ये. आता युटेरस मधनं तो काय करतोय बघा जातोय आणि तो वॉलला अटॅच होतोय. हा आपला को आहे ब्लास्टुला आहे. मोरुला नंतरची स्टेज आणि तो त्या वॉल मध्ये स्वतःला अटॅच करेल बघा आता आणि डेव्हलप होईल. ठीक आहे. कळालं? कळालं असेल मला वाटतं. कळालं असेल तेवढं. ठीक आहे. इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. तर ZIF सर्वांची नावं कॉमन असतात. त्यामुळे वाचायचं. ZIFT is an infertility treatment used when there is a blockage in the fallopian tubes which prevents the fertilization of eggs by the sperm. In this method, egg is removed from the woman's ovary
fertilization of the egg with the sperm is brought about outside the body under sterile conditions to form zygote by the process called in vitro fertilization IVF. The zygote in the transferred to fallopian tube for further development. हे बघा, जेव्हा ZIF आपण जेव्हा म्हणतो तो ZIF म्हणजे तुम्हाला इथे त्याची हा टेक्नॉलॉजी तुम्हाला IVF दिसते ना. इथपर्यंत आपण IVF ची टेक्निक लावतो. काय करतो, तो एक जसा काढला होता त्या ट्यूब मधनं ओरीतून, तसं त्या ट्यूब मध्ये आपण काढून घेतो. त्याला आपण ग्लास मध्ये ठेवतो, तिथे स्पर्म पाठवतो आणि तिथे काय करतो, त्याचं फर्टिलायझेशन करतो, झायगोट तयार होतो. झायगोटला घेतो आणि फॉलिकल मध्ये ट्यूब मध्ये ठेवून देतो. पण हे महत्वाचं आहे की ह्या सिस्टमला का म्हणतात, जेव्हा आपला जो फॅलोपियन ट्यूब आहे तो ब्लॉकेज असतो. म्हणजे हा फॅलोपियन ट्यूब असतो, ओव्हूल तयार होतो, ओव्हूल इथे एग येतो, पण ह्या फॅलोपियन ट्यूब इथे ब्लॉक असल्यामुळे पुढे तो जातच नाही, इथे ब्लॉकेज असतो. मग ब्लॉकेजमुळे जर तो ओव्हूल पुढे जात नाहीये तर त्याचं फर्टिलायझेशन होऊ, स्पर्म इथे येणार, ब्लॉक होणार, ओव्हम इथे होणार, ब्लॉक होणार, कारण ऑलरेडी त्या फिमेल मध्ये फॅलोपियन ट्यूबला इनबोर्न ब्लॉकेज आहे. मग तिथे फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. मग त्यासाठी मग हे IVF टेक्नॉलॉजी ZIFET टेक्नॉलॉजी वापरून मग काय केलं, त्याला सोल्युशन काढलं. म्हणजे फॅलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची टेक्नॉलॉजी. आता पुढचं आहे गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. वाचायचं. GIFT, transfer of an ovum collected from a donor into the fallopian tube of another female who can provide suitable environment for its fertilization and development. The technique called gamete intrafallopian transfer GIFT has been developed for the cases in which only entrance to the oviducts or the upper segment of the oviduct is blocked. In this procedure, ova and sperm are directly injected into regions of the oviduct where fertilization produces a blastocyst which enters the uterus via the normal route. GIFT has a success rate about 30%. बघा, टॉपिक थोडं बघा काय काय प्रॉब्लेम आहे. तर ट्रान्सफर ऑफ ओव्हम कलेक्टेड फ्रॉम द डोनर into the fallopian tube of the another female who can provide the suitable environment for us for the fertilization. हे समजतंय तुम्हाला. याच्यामध्ये काय केलं जातं की ओव्हम कलेक्ट केलं जातं. ठीक आहे, ओव्हम कुठून कलेक्ट केलं जाणार, त्या डोनरकडनं म्हणजे काय, ज्या फिमेलकडे ओव्हम आहे त्याच्याकडनं ते घेतलं जातं आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये अनदर फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, कारण फिमेल ती काय करते, त्याला चांगल्या प्रकारचं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर अशा कलेक्शन मध्ये हे आपण काय करतो, हे GIF यूज करतो. म्हणजे एका फिमेलकडनं ओव्हम घ्यायचं आणि दुसऱ्या फिमेलच्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवायचं. दिस टेक्निक कॉल्ड गॅमेट, इथं नाव काय आहे तर GIFT आहे. हॅज बीन डेव्हलप फॉर इन केस विच ओनली हॅज ओनली द इंटरेस्ट टू दी ओव्हिडक्ट. काय म्हणतो तो, विच ओनली द इंटरेस्ट टू द ओव्हिडक्ट और अप्पर सेगमेंट ऑफ द ओव्हिडक्ट. आता सेगमेंट ओव्हिडक्टचे ब्लॉक आहे. अप्पर सेगमेंट म्हणजे समजतात ना. अप्पर सेगमेंट कोणता असतो ओव्हिडक्टचा, जो आपल्या ओरीच्या साईडचा असतो तो अप्पर सेगमेंट असतो, तो ब्लॉक आहे. तर तेव्हा आपण करतो मग की ओव्हा आणि स्पर्म डायरेक्टली इंजेक्टेड इनटू रिजन. हे बघा, हा जो अशा प्रकारचा ओव्हिडक्ट आहे, याच्यामध्ये आपण काय करतो की हा जो पोर्शन ओव्हिडक्ट ब्लॉकेज आहे, तर इथे जो ओव्हिडक्टचे जे ओपनिंग चांगल्या प्रकारे आहे, तर इथे आपण काय करतो, दोघांना इंजेक्ट करतो. तिथे इंजेक्ट करून तिथे फर्टिलायझेशन नॉर्मल होतं. तो नॉर्मली काय होतं, तो त्या युटरस मध्ये येतो आणि काय होतो, फिक्स होतो. समजतंय काय म्हणतोय. टेक्नॉलॉजी मध्ये काय असतं, नॉर्मली आपण ओव्हम घेतो एक, ठीक आहे, आणि एक स्पर्म घेतो आणि त्याला त्या फॅलोपियन ट्यूबच्या एका रिजन मध्ये सोडून देतो. का, कारण त्याचा अप्पर पोर्शन ब्लॉक असतो आणि तो नॉर्मली तिथे ते दोघी फर्टिलाइज होतात आणि ते झायगोट होऊन आपल्या युटरसच्या वॉलला कलेक्ट होतात. याला GIF टेक्नॉलॉजी म्हणतात. गॅमेट घेणं दोघांचे आणि त्या अशा ट्यूबच्या अशा रिजन मध्ये टाकणं की जिथे ते फर्टिलाइज होऊन पुढे सरकून त्या युटरस मध्ये बाइंड होते. ठीक आहे, कारण तो अप्पर पार्ट ओव्हिडक्टचा थोडासा ब्लॉक असतो. तर याचं 30% सक्सेस रेट आहे. डायग्राम मध्ये आपण त्याला पुन्हा बघूया, GIF CI वगैरे व्हिडिओने बघू. आता ICSI काय बघा. ICSI is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into सर ते दिसत नाहीये. इंटूच्या समोर काय, इंटूच्या समोर cytoplasm of an ovule in the laboratory. Here the sperm has to naturally penetrate the egg.
आता बघा की सिंपल आहे बघा, ह्या टेक्निक ज्या आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे असं एकदमच तुम्ही म्हणा की एकदमच डिफरंट नाहीये. काय केलं जात सिंपल इन व्हर्टो फर्टिलायझेशन केलं जातंय. म्हणजे फिमेल कडनं एक ओव्हम घ्यायचा, मेल कडनं स्पर्म घ्यायचा आणि नॅचरली त्याला काय करू द्यायचं, त्या एगला तिथे एंट्री करू द्यायची. कशामध्ये? त्या ओव्हम मध्ये. त्याला ICS असे थोडेसे त्याचे नाव वेगळे आहे. ठीक आहे. तर त्याला ह्या टेक्निकला म्हणतो आपण ICS टेक्नॉलॉजी. पुन्हा माहिती आहे तुम्हाला त्याला कुठे सोडलं जाणार आहे? त्याला त्या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये सोडलं जाणार. फक्त इथे महत्वाची प्रोसेस, नॅचरली त्याला काय आपण निडलने त्याला ओव्हम मध्ये न पाठवता नॅचरली त्याला तिथे स्पर्मला जाऊ दिलं होतं. आता Artificial insemination. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. This problem can be solved by artificial insemination. In the technique, the sperm are collected from the male and artificially introduced to the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through in vivo fertilization inside the body. आता देखो इन व्हर्ट्रो समजलं म्हणजे आउटसाइड द बॉडी आणि इन व्हिवो म्हणजे काय? इनसाइड द बॉडी. समजलं ना? व्हिट्रो बाहेर, व्हिवो मध्ये. इन व्हिवो म्हणजे काय? तर बॉडीच्या मध्येच प्रेग्नेन्सी होणार आहे, बॉडीच्या बाहेर काही जाणार नाही. म्हणजे ओव्हल ही फिमेल कडनं बॉडीच्या मध्येच आहे, मेल कडनं स्पर्म ही बॉडीतच जाणार आहे. फक्त प्रॉब्लेम काय होता की मेल जो पार्टनर होता त्याच्याकडे इन्सेमिनेशन चांगल्या प्रकारे होत नव्हतं. म्हणजे काय होत नव्हतं, तर तिथे जे स्पर्म काउंट होता तो कमी होता आणि चांगल्या प्रकारे तो स्पर्म काउंट चांगल्या प्रकारे नसल्यामुळे ते कुठे जात नव्हते, चांगले त्या ओव्हरीपर्यंत पोहोचत नव्हते. म्हणजे त्या ह्या हा जो ओव्हल होता इथपर्यंत ह्या युटेरस मध्ये चांगले पोहोचत नव्हते. तर मग हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय? तर त्या मेल कडनं ते स्पर्म कलेक्ट करणं आणि हा जो व्हजायना आहे, व्हजायना पोर्शनला साईड बाय करणं आणि हा जो सर्व्हिक्स आहे डायरेक्टली काय करणं, या युटेरस मध्ये काय करणं, स्पर्मला सोडणं. ठीक आहे. तर त्या डायरेक्टली ह्या युटेरस मध्ये सोडल्यामुळे व्हजायनल पोर्शन तो बायपास झाला, कारण ह्या व्हजायनल पोर्शन मध्ये ते जात नव्हते. हा व्हजायना आहे, हा सर्व्हिक्स आहे आणि हा इथे युटेरस आहे, ही ओपनिंग आहे. तर इथून ते चांगल्या प्रकारे जात नव्हते, तर डायरेक्टली इथे स्पर्मला सोडणं आर्टिफिशियली म्हणजे काय? तर इन्स्ट्रुमेंटनं आणि नंतर ते जाणार आणि मग ते फर्टिलायझेशन करणार. तर जस्ट एवढंच आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. म्हणजे पेनिस ऐवजी जे पेनिस जे काम करणार होता ते काय करणार? इन्स्ट्रुमेंट करणार आणि ते चांगल्या प्रकारे सर्व्हिसच्या मध्ये त्या स्पर्मला सोडून देणार. दॅट्स ऑल. नेक्स्ट. IUI. In this technique, the process is somewhat like that of artificial insemination. The only difference is that the sperm are introduced into the uterine cavity instead of cervix. हॅलो. हा, येतोय का? हे बघ मी सांगतो, माझा आवाज येतोय ना आदित्य? हो सर. अरे तुझं वाचन झालं पण मला काहीच ऐकलं नाही. मला काहीच नाही ऐकलं. ठीक आहे. हे बघा, जसं AI टेक्निक आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे, म्हणजे काय? तर स्पर्मला सर्व्हिक्स मध्ये सोडणं. तर UII टेक्निक आहे की सर्व्हिक्स मध्ये नाही, म्हणजे युटेरस म्हणजे युटराईन कॅव्हिटी मध्ये सोडणं डायरेक्ट. हे बघा, दोन पार्ट आहे. UI काय करतो? हा सर्व्हिक्स आहे, हा व्हजायना आहे, व्हजायनाला बायपास करतो, सर्व्हिक्स मध्ये सोडतो. हा UII काय म्हणतो? नाही, सर्व्हिक्स मध्ये नाही, डायरेक्टली युटेरस मध्ये डायरेक्ट इथे मध्ये सोडायचं. बस एवढंच फरक आहे. याला म्हणतात की तर टेक्निक संपलं काय ते? हा, आता विचारा मला की याच्यात काही प्रॉब्लेम आहे. इनव्हर्टिव्ह म्हणजे काय? समजलं? काय होतं इनव्हर्टिव्ह मध्ये? ओव्हम कडनं काय घेतलं जाणार? फिमेल कडनं ओव्हम घेतला जाणार, मेल कडनं घेतला जाणार, त्याला टेस्ट ट्यूब मध्ये आणलं जाणार, त्या निडलने त्याच्यामध्ये पाठवलं जाणार. दिस इज IVF टेक्नॉलॉजी. ZIFT टेक्नॉलॉजी कधी युज केला? ते झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. तर जेव्हा फॅलोपियन ट्यूबला काही ब्लॉकेजेस असतात तेव्हा फिमेल कडनं ओव्हम काढला जातो. सेम IVF टेक्नॉलॉजीज आहे. त्यात स्पर्म घेतला जातो, त्याला फर्टिलाइज केलं जातं आणि त्या फॅलोपियन ट्यूबच्या अशा साईडला तिथे सोडलं जातं की तिथे काय होईल, तो तिथून तो युटरस मध्ये जाऊ शकतो.
त्याच्यानंतर आपलं GIFT टेक्नॉलॉजी. GIFT टेक्नॉलॉजी मध्ये सेम आहे की फॅलोपियन ट्यूबचा अप्पर पार्ट म्हणजे जो पार्ट अप्पर म्हणजे काय की जो मधला पार्ट आहे म्हणजे सुरुवातीचा काही पार्ट हा ब्लॉकेज आहे तिथून तेही जाऊ शकत नाही. मग काय करावं लागतं तिथून पुन्हा ओहम काढावा लागतो. तिथे ओहम काढून काय करावं लागतं त्या अशा पार्टमध्ये ओहम आणि स्पर्म हा अशा प्रकारे ठिकाणी ब्लॉकेज मध्ये टाकावा लागतो की तिथे त्यांचं फर्टिलायझेशन होईल. काय होईल नंतर मध्ये ब्लास्टोसिस्ट तयार होईल आणि तो त्या वॉलमध्ये एंटर करेल. ठीक आहे. म्हणजे स्पर्म आणि ओव्हल अशा ठिकाणी ठेवायचं सेम ZIT ह्या जे टेक्नॉलॉजी आहे ZIFT आणि GIFT यामध्ये असा मोठा काही डिफरन्स नाहीये. दोघांमध्ये आपण दोघं कलेक्ट करतो आणि फक्त याच्यामध्ये काय करतो हे बघा याच्यामध्ये झायगोट तयार करून टाकून देतो आपण आणि हे याच्यामध्ये काय करतो आपण याच्यामध्ये आपण दोघांना कलेक्ट करतो आणि तिथे सोडून देतो. ठीक आहे समजतंय? म्हणजे GIFT मध्ये फर्टिलायझेशन कुठे होत आहे त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये समजतंय ना आणि त्या ZIFT मध्ये फर्टिलायझेशन कुठे होत आहे टेस्ट ट्यूब मध्ये. तो टेस्ट ट्यूब मध्ये झालेला पोर्शन आपण तिथे प्लेस करतोय कशामध्ये त्या ओव्हिडक्ट मध्ये. हे बघा इथे डायरेक्टली आपण फर्टिलायझेशन करून जो पार्ट आहे झायगोट तो प्लेस करतोय आणि GIFT मध्ये काय करतोय आपण तिथे स्पर्म आणि ओव्हल दोघेही प्लेस करतोय की तिथे फर्टिलायझेशन करणार. करताय ना फरक थोडा. ICSI म्हणजे काय तर सांगितलं तुम्हाला की ICSI मध्ये काय असतो एक सिंगल स्पर्म असतो तो घेतला जातो आणि एक ओव्हम घेतलं जातं आणि त्या ओव्हमच्या ठिकाणी तो स्पर्म सोडून दिला जातो. तो स्वतः त्याला काय करतो फर्टिलाइज करतो दॅट्स वाय ते पुन्हा काय केलं जातं पाठवलं जातं. ठीक आहे बॉडीमध्ये. इन वट्रो म्हणजे काय ते IVF टेक्नॉलॉजीज आहे. फक्त स्पर्मला त्या निडलने त्याच्यात पाठवलं जात नाही त्याला एकट्याला सोडलं जातं आणि तो फर्टिलायझेशन करतो. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे काय तर जिथे जेव्हा जे स्पर्म आहेत ते जो सिमेन आहे तो चांगल्या प्रकारे तिथून किंवा स्पर्म तिथून चांगल्या प्रकारे वरती जात नाहीयेत तर त्यांना आर्टिफिशियली त्या सर्व्हिस मध्ये सोडले जातात आणि ते सोडल्यामुळे जेव्हा ते जातात आणि फर्टिलायझेशन करतात त्याला AI टेक्नॉलॉजी म्हणतात. IUI म्हणजे काय तर ठीक आहे सर्व्हिस मध्ये ते पास होत नाही चांगल्या प्रकारे ब्लॉकेजेस आहेत तर त्याच्यामुळे डायरेक्टली कशात युटरस मधून ते पाठवले जातात. डायरेक्ट युटरस मध्ये स्पर्म सोडले जातात तर त्याला इंट्रायुट्राईन इन्सिमिनेशन म्हणतात. मला वाटतं की सिंपल आहे ते एवढं झालं समजलं असेल तुम्हाला. मी यामध्ये सर्वात चांगली टेक्नॉलॉजी कोणती आहे ती कंडिशन नुसार ठरते की तुमचा प्रॉब्लेम काय. ठीक आहे कळतं आहे काय म्हणतोय. हो सर. तर कंडिशन ठरवते की तुमच्यासाठी डॉक्टर कोणती टेक्नॉलॉजी यूज करणार आहे. तर ही ती सिच्युएशन आहे फिमेलचे प्रॉब्लेम काय मेलचे प्रॉब्लेम काय त्यानुसार तुमच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट ठरवली जाते. नेक्स्ट आहे स्पर्म बँक. तर स्पर्म बँक म्हणजे काय तर सिंपल आहे काय असतं की आपल्याला कसं जसं ब्लड बँक काय असतं स्पर्म बँक असतं. स्पर्म बँक ही कोण कलेक्ट करणार ऑब्व्हियसली मेलच करणार कारण मेलकडे सिमेन असतं सिमेन मध्ये स्पर्म असतो. तर स्पर्म बँक कशासाठी असतात तर हेल्दी जे स्पर्म्स असतात ते कलेक्ट केल्या कोणाकडनं कलेक्ट करतात तर स्पर्म डोनरकडनं कलेक्ट केले जातात. आणि हे स्पर्म डोनर कनेक्ट करण्याचं काम असतं हे कशामध्ये माहिती आहे लो टेम्परेचर मध्ये वगैरे होतं. आणि हे स्पर्म डोनेट वगैरे का केले जातात सिंपल आहे की ज्यांना जिथे इन्फर्टिलिटी असते ज्या मेल्सला प्रॉब्लेम असेल आणि त्यांना जर तिथे त्यांच्या फिमेलचा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे फिमेल्स ओके आहेत ते प्रेग्नन्सी करू शकतात मेल्सचा काही प्रॉब्लेम असेल तर तिथे स्पर्म तिथे मग बाहेरच्या डोनरची यूज केली जातात. तर तिथे कसं असतं की 50% तरी जेनेटिक चालावेत असं पॅरेंटची इच्छा असते मग तिथे ते काय करतात अशा प्रकारचे डिसिजन घेतात. आता पुढचं एक सरोगेट मदर एक कन्सेप्ट आहे भरपूर महत्वाचा जो की गाजतो आहे. सम वुमन्स हॅव प्रॉब्लेम ऑफ इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ म्हणजे काही मध्ये असं होतं की फर्टिलायझेशन चांगलं होतं म्हणजे तिथे ओव्हलही असतं ते स्पर्मही असतो फर्टिलायझेशनही होतं. पण तो जो झायगोट असतो तो वालला अटॅच होऊ शकत नाही इम्प्लांट होऊ शकत नाही. मग ते प्रेग्नन्सी काय होऊन जाते डिस्टर्ब होऊन जाते. मग सच वुमन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रिमेडियल टेक्निक त्याला सरोगसी म्हणतात. मग एक मॉडर्न टेक्निक आहे आपल्याला सरोगसी. त्यामध्ये काय केलं जातं की इम्ब्रिओ जो असतो तो इम्प्लांट केला जातो एका सरोगेट मदरमध्ये. ठीक आहे तर हु इज नॉट बायोलॉजिकल मदर ते त्याची बायोलॉजिकल मदर नसते. बायोलॉजिकल म्हणजे काय ती जसं भाडेतत्वावर घेतलेली मदर असते. समजलं सरोगेट मदर काय असतं तर हे बघा आता एक एक कपल आहे ऐकू येतं ना आवाज. हो सर ऐकू. आता एक हो एक कपल सर आहे येतोय. कपलला काही प्रॉब्लेम नाहीये की फॅलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम नाहीये स्पर्मचा प्रॉब्लेम नाहीये काहीच प्रॉब्लेम नाहीये पण त्यांना मुलगा होत नाही. रिझन काय आहे की स्पर्म ओके आहे स्पर्म काउंट ओके आहे मेलचा सर्व ओके म्हणजे मेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही. फिमेलमध्ये ना फॅलोपियन ट्यूबचा प्रॉब्लेम आहे काही ओडेकचा प्रॉब्लेम आहे किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम काय आहे तर प्रॉब्लेम हा आहे
की स्पर्म तिथे जाणार, ओव्हलला फर्टिलाइज करणार. तो फर्टिलाइज झाल्यानंतर त्याचे 2 सेल ब्लास्टोमियर, नंतर 8 सेल त्याचं होणार ब्लास्टोसिस्ट. तो येणार, त्या वॉलला अटॅच होणार. तो अटॅच होण्याच्या आधीच तो तिथे अटॅच न होताच तो डिजनरेट होऊन बॉडीत निघून जाणार. म्हणजे तो तो जो मोरुला असतो, तो ब्लास्टुला असतो, तो तो ग्रॅस्टुला असतो ना, ग्रॅस्टुला आपलं तिथे इम्प्लांटेशन ग्रीप पकडू शकत नाही. त्यामुळे तिथे फर्टिलायझेशन होऊनही ते फर्टिलायझेशन पुढे कंटिन्यू होऊ शकत. ठीक आहे, म्हणजे इम्प्लांटेशन होत नाही. तो गॅस्ट्रुला तिथे चांगल्या प्रकारे होल्ड करू शकत नाही. मग त्यासाठी मग तसं जर डिटेक्ट झालं की ते प्रॉब्लेम आहे, तर डॉक्टर काय म्हणतात की आयव्हीएफ टेक्नॉलॉजी करण्याची गरज नाहीये, कारण तो तयार केल्यानंतरही आम्ही फॅलोपियन ट्यूब मध्ये सोडणार आहोत. तिथे इम्प्लांटच होत नाही ना, तो त्या वॉलला अटॅच होत नाही. प्रॉब्लेम कशामध्ये आहे? फर्टिलायझेशनचा नाही, प्रॉब्लेम आहे ती वॉल जी आहे युटरसची, ती त्याला ऍक्सेप्ट करत नाही. हा तर मेन प्रॉब्लेम आहे. मग आता जर तुम्ही कितीही आयव्हीएफ टेक्नॉलॉजी केलं, किती झायगोट बनवले, तर झायगोटनं तिथे 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 चिटकायला तर हवं ना. तर हा मेन प्रॉब्लेम आहे. मग यासाठी काय करावं लागतं की सरोगेट मदर घ्यावी लागते. सरोगेट म्हणजे भाडेतत्वावर एक मदर घ्यावी लागते, की त्या मदरकडे स्वतःचा युटेरस आहे. आणि फर्टिलायझेशन मग काय केलं जातं की हे बाहेरून काय करतात, आयव्हीएफ करतात. आयव्हीएफ म्हणजे तो मेल आणि फिमेल काय करतात, मेलकडनं स्पर्म घेतला जातो कपलकडनं, फिमेलकडनं ओव्हम कलेक्ट केला जातो. आयव्हीएफ टेक्नॉलॉजीनुसार त्याला टेस्ट ट्यूब मध्ये झायगोट तयार केला जातो. तो 7-8 डेटचा झाला, चला डेट सेलचा झाला की तो आपल्या मोरुलावरनं ब्लास्टोसाइट्स मध्ये कन्वर्ट व्हायला तयार होतो. त्याला तिथे घेतात आणि त्याला ते युटरस मध्ये कोणाच्या, जी दुसरी मदर आहे, जी त्याला जन्म देणार आहे, तिच्या युटरस मध्ये सोडतात. ऍक्च्युली मुलगा कोणाचा आहे? ह्या कपलचा. पण या कपलचा आणि त्या मम्मीचा एक जे दुसरी आई होणार आहे तिचा कॉन्ट्रॅक्ट तयार होतो. त्याला सरोगेट मदर. कसं समजतोय? हो सर. हो सर. म्हणजे मुलाला जन्म कोण देणार? हे जे कपल आहे यांचाच मुलगा असणार, पण मुलाला जन्म देणार दुसरी लेडी. ठीक आहे, याला सरोगसी म्हणतात. तर या सरोगसीसाठी जर मागे रॅकेट झालं होतं, आपल्या राजस्थान वगैरेचा जो एरिया आहे तिथे भरपूर सरोगेट्स मदर आहेत. आणि असं झालं होतं की काही जे युरोपियन लोक आहेत, तर युरोपियन लोकांकडे तुम्हाला माहिती आहे पैसा हा भरपूर मॅटर असतो. आपल्या भारताचा एकच प्रॉब्लेम आहे की आपल्या लोकांकडे पैसा नाहीये. मग आपल्या गव्हर्नमेंटने लिगलाइज केलं मागे, की म्हणजे थोडंसं तेवढं लिगल इश्यू बनवले नव्हते गव्हर्नमेंटने, आता बनवले. तर आधी काय झालं की प्रॉब्लेम काय झाले की ते युरोपियन लोकांनी, काही लोकांनी आपल्याकडचे जे लेडीज आहेत त्यांना सरोगेट मदर बनवलं. की आम्ही म्हणजे कसं आहे की ते कपल आहे, तर कपलला प्रेग्नन्सी नको आहे, पण मुलगा तर आमचाच पाहिजे. बरोबर? सिंपल समजतंय तुम्हाला काय म्हणायचंय मला? मुलगा आमचाच हवा, हो पण सर. तो आम्हाला प्रेग्नन्सी नको. मग यासाठी त्यांनी ऑप्शन काय शोधतात, ते सरोगसी इज अ बेस्ट ऑप्शन. मग ते म्हणतात की आम्ही आमचाच मुलगा हवाय, पण त्याला जन्म तुम्ही देणार. मग ते काय करतात, लेडीज इंडियातनं शोधतात. जसं राजस्थान, पंजाब वगैरे असा जो गरीब एरिया आहे राजस्थान वगैरे, तिकडे त्यातल्या लेडीजला वगैरे शोधतात. त्यांना पैसे देतात आणि त्यांना सांगतात की ह्या मुलाला तुम्ही जन्म द्यायचा आणि मुलगा जन्म दिल्यावर आम्ही घेऊन जाऊ. मुलगा त्यांचाच असतो, फक्त हे त्यांना 9 महिने पाडतात, त्याच्यासाठी पैसे देतात. सिंपल, याला सरोगसी म्हणतात. मग प्रॉब्लेम काय झाला की हा जो राजस्थानचा जो इश्यू आहे तो असा झाला मागे, की काही लेडीज, काही कपल्सने, एका कपल्सने काय केलं की सरोगसी झाली. तिथे त्या लेडीजच्या युटेरस मध्ये इम्प्लांट करण्यात आला आणि ते घ्यायला झाले नाहीत. मग तो इश्यू झाला की मग आता त्या मुलाचं काय? कारण कॉन्ट्रॅक्ट काय होता की तो मुलगा कोणाचा आहे? त्या कपलचा आहे आणि त्या कपलने तो त्या जन्माला आल्यानंतर तो घेऊन जाईल. मग आता प्रश्न झाला की मग आता त्याला त्याचं आई वडील कोण? मग आता ही मम्मी का ते लोक कोण रिस्पॉन्सिबल आहे? मग तिथून गव्हर्नमेंटने आता नवीन सरोगसीचे रूल्स डिफाईन केलेत की असं डायरेक्टली कोणी सरोगेट होऊ शकत नाही. काही टर्म्स कंडिशन टाकल्यात. आता सरोगसीचे नवीन रूल्स आहेत. असं डायरेक्टली कोणी सरोगेट कोणाला बनवू शकत नाही. कारण एक तिथे नवीन लाईव्ह येतो आणि त्याचं काय? तर हा प्रश्न तयार होतो. तर सरोगसी मला वाटतं ऍडॉप्शन बघू. ऍडॉप्शन तर हे तर सर्वांना माहिती आहे. आपण तर ऍडॉप्शन बघूनच पिक्चरांमध्ये बघितलंय. ऍडॉप्शन एक लिगल प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये कपल किंवा सिंगल पॅरेंट ठरवतात की आम्हाला डायरेक्टली मुलगा बाय राईट प्रिव्हिलेजने रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे घेऊन आम्हाला घ्यायचं. टू बायोलॉजिकल चाइल्ड फॉर द अनब्रिंगिंग फॉर अडॉप्टेड. म्हणजे काय की काय लिहिलंय काय माहिती. द लिगल राईट्स, हे बघा, लिगल राईट्स, प्रिव्हिलेजेस वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्व हे ऍक्च्युली याचे वर्ड आहेत. म्हणजे लिगल्स वर्ड आहेत ते एकदम. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, असे आपले सिम्पल इंग्लिश मध्ये वर्ड आपण युज करत नाही. असोसिएटेड, लिगल, रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रिव्हिलेज, हे जरा स्टँडर्ड वर्ड आहेत. हे कोर्ट्स मध्ये वगैरे युज होतात.
आणि ते कोणासाठी यूज केलं जातं, तर इथे काय यूज केलं जातं, कारण ते अडॉप्शन ऍक्च्युली हे प्रोसेसच लीगल प्रोसेस. अँड अडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी मेडिकली फिट. ते आधी बघतात की ते आता ज्याला आता मुलगा घ्यायचा आहे अडॉप्ट, तर आधी हे प्रूव्ह करावं लागतं त्या पॅरेंटला की आम्ही फिट आहोत, फायनान्शियली आम्ही साऊंड आहोत, आमच्याकडे आम्ही असे नाही की आम्ही मरून जाऊ, अडॉप्ट करू आणि पुढच्या वर्षी मरू, असे चालत नाही. तेही फिट असावं लागतं. फायनान्शियली त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे केअर घेण्याची त्यांची एवढी काय असली पाहिजे, कुवत असली पाहिजे, आणि मग ते मुलाला अडॉप्ट करू शकतात. द पर्सन विश टू अडॉप्ट द चाइल्ड मस्ट बी at least 20 year old, but there is no legal upper limit for adoption. अप्पर लेअर अडॉप्टेशनचं नाही, म्हणजे म्हातारे लोक हे अडॉप्ट करतात, माहिती आहे तुम्हाला. अडॉप्टेशन करण्यासाठी अप्पर एज नाहीये. तुम्ही म्हणजे एक कपल आहे, म्हातारे कपल आहे, तेही मुलांना अडॉप्ट करू शकतात, अडॉप्ट कोणीही करू शकतं. पण एक लिमिटेड इयर आहे की 20 year old नंतरच तुम्ही एक चांगल्या प्रकारे अडॉप्ट साठी जाऊ शकता. मला वाटतं ते चॅप्टर संपलेलं. हे काय ते टोबॅको वगैरे काय हे वगैरे काय हे निकोटीन ब्लॉक द प्रोडक्शन, हे बघा हे 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 महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे टोबॅको माहिती आहे तुम्हाला. टोबॅको हे काय आहे, हे गांजा वगैरे माहिती आहे तुला, गांजा वगैरे. हा, तर ते टोबॅको गांजा वगैरे हा ड्रग्स आहेत ते. याच्यामुळे काय होतं की जे निकोटिन्स वगैरे असतात, जसं आपण चहा वगैरे जास्त पितो किंवा हे सिगरेट वगैरे पितात लोक, त्यामुळे काय होतं की मेल्स मध्ये पर्टिक्युलर तो स्पर्म काउंट होतो, तो डिक्रीज होऊन जातो. ठीक आहे. तर ते टेस्टिकल्स असतात, म्हणजे ते लोब्स असतात. लोब्स कोणते सांगितलं होतं ते मी, कोणते फॉलिकल्स असतात आपल्या टेस्टिस मध्ये, सेमिनिफरस ट्युबल्स असतात, ते प्रकारे वर्क करत नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारे स्पर्म काउंट तयार होत नाही, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी येते. आणि कशामुळे हे जास्त हे ड्रग्स वगैरे, तंबाखू वगैरे खाणं वगैरे. अल्कोहोलिझम जर असेल तर त्याच्यामध्ये तेच प्रॉब्लेम येतात. टेस्टोस्टेरॉन जे लेव्हल असतं ते बॉडीतलं एकदम काउंट कमी होतो. तर यूज ऑफ कोकेन वगैरे हे जे असतात, हेही काय करतात, क्वालिटी ऑफ स्पर्म डिक्रीज करतात. तर हे जे बॉडीला ऍक्च्युली हे बघा, हे जे आहेत टोबॅको वगैरे ह्या गोष्टी सर्व, किंवा तुम्ही काही जे तुमच्या डोक्याला असं वेगळं असं काहीतरी फील करवतं, म्हणजे सिगरेट पिणं, दारू पिणं किंवा गांजा वगैरे, ह्या गोष्टी काय आहेत, आपल्या बॉडीला नॉर्मल वेवरनं असे वेगळ्या चेंज करतात. म्हणजे तुम्ही जे आहात आता, तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्हाला अल्कोहोल घेतल्यानंतर वाटत नाही काही वेळा, किंवा तुम्हाला कोकेन घेतल्यानंतर बिलकुल वाटत नाही. म्हणजे काय, तर तुमचं जे बायोलॉजिकल वॉच आहे त्याला ते पूर्ण डिस्टर्ब करून टाकतं, तुमच्या सर्व प्रोसेस डिस्टर्ब करतं. आणि त्यामध्ये ते तुमच्या बॉडीतलं टेस्टोस्टेरॉनचं लेव्हलही डिस्टर्ब करतं, तुमच्या स्पर्म काउंटला डिस्टर्ब करतं. आणि ते जर कंटिन्यू होत राहिलं तर तुमची बॉडी त्याला तशा प्रकारे रिस्पॉन्ड करणं बंद करते, आणि मग तशा प्रकारे तुमची कॉम्प्लिकेशन वाढतात. तर हे काही रिझन्स आहेत की इन्फर्टिलिटी होण्याचे, हे काही रिझन्स आहेत, तर लक्षात ठेवायचे. मला वाटतं आपलं लेक्चर किती वाजता सुरू झालं होतं. अरे हे सांगितलं ना हे राहिलं ना, गोनॅकोकल ऑप्थॅल्मिया किंवा गोनॅकोकल हे व्हल्वोजॅनिटिस, बरोबर. हो सर. हम्म. हे बघ, गोनॅकोकल ऑप्थॅल्मिया जो आहे तो निओट्रॉम, म्हणजे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे बापरे, भरपूर माहिती दिली, एवढी माहिती नको. हे बघा, आता हे जे आहेत की तुम्हाला हे ऑप्थॅल्मिया दिसतोय. जे ऑप्थॅल्मिया तुम्हाला दिसत असेल की ऑप्थॅल्मियाचा वर्ड काय असतो, तुम्हाला डोळ्यांची रेट असतो. हे गोनॅकोकल वगैरे ऑप्थॅल्मिया जो असतो ना, हा अशा प्रकारे असतो की तुमच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढतात. समजतंय तुम्हाला, डोळे ते दिसूनच समजत असेल की ऑप्थॅल्मिया काय.